FRP साठी दरवर्षी आंदोलन होतं. या आंदोलनाचा कितपत फायदा झाला? मला व्यक्तिगत असं वाटत नाही की आंदोलनाचा फार मोठा फायदा झालेला आहे. हां, एक गोष्ट ठीक आहे की ज्या ठिकाणी फायनान्शियल इरेग्युलरिटीज होत्या ज्या कारखान्याच्या आणि ज्या वेळेला FRP नव्हती, मिनिमम प्राईस होती, मिनिमम दिली की पुढचे देतच नव्हते, म्हणजे बसले तर द्यायचं, पण काही कारखाने देत होते चांगले. मग हा देतो तू का देत नाहीस, हा त्यातनं मूळ मुद्दा सुरू झाला. म्हणजे बाबा एक्स फॅक्टरीचा दर जर इतका आहे तर तुझा 100 कसा कमी, मग तू 100 रुपये कुठे जातात. इथून ती संघटनेची सुरुवात झाली FRPला, आंदोलनाला. त्यामुळे ती जे काही इनडिसिप्लिन असेल फायनान्शियल त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन झालं नाही म्हणत नाही. पण जसं आता हे FRP आल्यापासून ते कायद्यानंच बंधनकारक आहे ना. तुझी कपॅसिटी असं नाही तर नसतं, ती तेवढे तुला दिलीच पाहिजे. त्यामुळे त्याच्यावर जी मागणी होती ती मागाशी मी जे शास्त्र मांडलं त्या बसतच नाही ना. आणि जर तुम्हाला मांडायचं असेल तर तुम्ही कारखाना न्याय बसा ना. इन जनरल असं वेगमध्ये करू नये आंदोलन. एकेका कारखान्याशी तुम्ही निगोशिएट करा, तुम्ही तुमची आकडेवारी द्या, कारखान्याची आकडेवारी द्या. तुम्ही कोणी इम्पार्शियल माणूस नेमा तिथं आर्बिट्रेटरसारखा. आणि जर ते प्रूव्ह झालं तर कामगारांच्या मागण्या कशा सेटल होतात, 1 to 1च होतात ना. आणि काय निघेल ते तसं तुम्ही करा ना 1 to 1. तसं होताना दिसत नाही. मी कुठेतरी जाहीर करतो इतका दर पाहिजे आणि मग कोण बोलत नाही. समजा जर कलेक्टर मिटिंग घेतात किंवा नाही घेतलं तर मग तोपर्यंत आम्ही सीझन सुरू झाला असतं तर टायर जाळतो, ट्रॅक्टर जाळतो, हे जाळतो, त्यामुळे सगळी यंत्रणा ठप्प होते. मग 20 दिवस काही कारखाने चालतात, काही चालत नाही. जे कारखाने चालत नाही त्यांचे संचालक म्हणून हताश होतं, काहीतरी करा आणि मार्ग काढा. मग तो क्रायसिस मॅनेजमेंट होते. तो डिसिजन त्यावेळेचा असतो. त्याला लाँग टर्म काही विचार नसतो, त्याला फायनान्शियल काही विचार नसतो. कारखाना सुरू झाला पाहिजे. अरे पण तो MD सांगतोय ना बसत नाही, ह्यात दरच बसत नाही सगळं अर्थ. ते काय सांगत बसू नका आता शहाणपण. कारखाना कसं सुरू करायचं बघा. कारखाना बंद झाला आमचे सगळे वांदे येते. कारण शेवटी कारखाना राजकारण निगडीत आहेच. मी कशाचंच नसेल तर कारखान्याचं इलेक्शन तर आहेच ना शेवटी. मग हे नाकारत येत, मग विरोधक सांगतात मी आल्यावर याच्यापेक्षा जास्त देतो, द्यायचा का नाही बाग नंतर. ते हे सगळं राजकारण त्याच्या आडवं येतं. आमचं म्हणणं आहे की त्याला इंडस्ट्री म्हणून बघा, धंदा म्हणून बघा, त्याची फायनान्शियल डिसिप्लिन मेंटेन करा, मग काय करायचं ते करा.